हॅलो फ्रेंड्स, कशा आहात सगळे. मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही घराची स्वच्छता करत आहे, घर सगळं धुवून वगैरे घेत आहे. काल सगळं मागच्या म्हणजे भिंती वरचं आणि फ्लोरिंग सगळं आम्ही केलेलं आहे. तर अर्धं काम झालेलं आहे, अर्धं अजून बाकी आहे. ह्या व्हिडिओमध्ये सगळंच काम आम्ही पूर्ण करणार आहे. तर घर खूप म्हणजे मोठं आहे, खाली वरती सगळं साफ करायचं, बाहेरचं आतून हे सगळ्या गोष्टी साफ करायच्या म्हटल्यावर टाईम तर लागणारच आहे. आम्ही सकाळी सुरुवात केली होती आणि 11:30-12 वाजले आम्हाला हे सगळं करता, कारण सगळं धुवून काढायचं होतं. एक ना एक कोपरा सगळा पाण्याने स्वच्छ करायचं होतं, त्याच्यामुळे टाईम जात होता. बाकीचं सगळं झालं होतं आतलं. त्याच्यानंतर आम्ही म्हणजे वरच्या रूमचा पण दरवाजा बंद केला, खालच्या रूमचा पण दरवाजा आता बंद करणार होतो. पण काही छोट्या गोष्टी राहिलेल्या आहेत धुवायच्या, तर ते चाललेलं आहे. तर इथं रेलिंग धुवायचं काम चालू आहे आमचं, वरतीपासून ते खालीपर्यंतचं. तर त्या दिवशी काय झालं की काहीतरी डाग वगैरे, आता कलरचा वगैरे डाग वगैरे फ्लोरिंगवर पडला होता थोड्याशा वरती. तर स्नेहा म्हणली की मी ते पुसून घेते. तर ती पुसायला गेली. त्याच्यानंतर मग ते ॲसिड घेऊन पण गेली होती. ॲसिड घेऊन म्हणली की मी तो डाग काढते. पण झालं असं की ॲसिडचं म्हणजे ते पातळ तिने पाण्यामध्ये टाकलं आणि ते पाण्यामध्ये टाकल्यानंतर ते पूर्ण फ्लोरिंगवरती जाऊन सगळं ते वरच्या पायऱ्यांवरनं रेलिंगपर्यंत आलं, सगळं रेलिंगवरती ओघळ आले. तर झालं असं की रेलिंग आहे स्टीलचं आणि स्टील आणि ॲसिडचा एकदमच 36चा आकडा आहे. त्याच्यामुळे झालं असं की त्या रेलिंगवरती पूर्ण डाग पडले. म्हणजे पूर्ण रेलिंग जे आहे ते त्याचं म्हणजे काळच झालं, म्हणजे सेकंड हँड होऊन गेलं. की असं वाटलं की आता हे नवीन नाहीच आहे, सेकंड हँड काहीतरी बसवलेलं आहे असं. आणि जेव्हा स्टीलवरती ॲसिड पडतं तेव्हा त्याला गंज लागतो. म्हणजे 36चा आकडाच आहे. बाकी कोणतं पण काही झालं तरी त्या रेलिंग अजिबात खराब होत नाही. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा कोणत्या पण याच्यामध्ये, किती पावसामध्ये जरी बाहेर असलं ना ते स्टील, तरी ते खराब होत नाही. पण त्याच्यावरती असा डाग पडला तर तो निघत नाही. ॲसिडचा डाग पडल्यानंतर ते स्टील खतम होतं, म्हणजे तिथंच त्याचं संपतं सगळं, त्याची शाईन पण संपते, सगळं संपतं. त्याच्यामुळे मग ती सगळा डाग म्हणजे पूर्ण रेलिंगच ते खराब झालं होतं. मग आम्ही काय केलं, त्या जे त्यांनी स्टील वगैरे त्यांनी बसून दिलं होतं रेलिंग, त्याला विचारलं की कसं धुवायचं. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही असं करा, म्हणजे रेलिंगला म्हणजे ते आपल्याकडं ग्रीनवाला स्कॉच भेटतो ना, तो ब्राईट, तो वाला घ्या. त्याच्यावरती लिंबू आणि निरमा टाका आणि ते थोडंसं घासण्याचा प्रयत्न करा, म्हणजे थोडंसं निघल, जास्त काही निघणार नाही, पण ते तांब चढणार नाही त्याच्यावरती. तांब म्हणजे ते जे असते नाही का, तांबेरा असतो, तर तो चढणार नाही. आणि बाकीचे ते शाईन वगैरे असते तिथं येणार नाही, पण ते होईल. मग आम्ही ना पूर्ण तसंच केलं आणि पूर्ण रेलिंग सगळी धुवून काढली. तर ते थोड्या वेळापुरते ते स्वच्छ झालं, म्हणजे तांबेरा वगैरे निघाला त्याचा आणि हे झालं. मग बाकीचं सगळं फ्लोरिंग आम्ही सगळं पुसून धुवून वगैरे काढलं. त्यानंतर आता इथं माझं चाललेलं आहे किचनचं काम. खालचं किचनचंच, खाली किचन आहे, तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेलच. मी तुम्हाला होम टूर करणारच आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्या घराचा पूर्ण व्हिडिओ, कसं आहे घर, कुठे रूम आहे, कुठं किचन आहे, किती रूम्स आहेत, हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहे. आता अर्धं घर तर तुम्ही बघितलेलंच आहे, घर स्वच्छता करतानाचा. तर बाकीचा सगळा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर इथे किचन आम्ही स्वच्छ करतो. इथं मुलं पण थोडी मदत करत आहेत. अर्धं सगळं काम झालेलं आहे आणि आता बाकी किचन राहिलेलं आहे. थोडीशी धूळ वगैरे असेल ती राहिलेली आहे साफ करायची. आणि बाकीचं सगळं फ्लोरिंग वगैरे सगळं झालेलं आहे, खालचं पण झालं आहे आणि वरचं पण. म्हणजे मी किचन करेपर्यंत रोहिणींनी सगळं पाठीमागचं म्हणजे खालचं फ्लोरिंगसुद्धा करत होती ती. तर आता माझं सगळं किचन वगैरे, खिडक्या वगैरे पुसायचं काम, धुवायचं काम चाललेलं आहे. पलीकडच्या साईडला मुलं आणि ताई बसलेल्या आहेत.
त्यामुळं तिकडं मी जास्त असं काय पाणी मारत नाही आहे, कारण तिकडं म्हणजे बाळ झोपलेले आहे झोक्यामध्ये. त्याच्यामुळे मी फक्त ते पुसून घेणार आहे. बाकीच्या ठिकाणून मी पाणी वगैरे मारून सगळं साफ करून घेतलं आहे, घासून वगैरे सगळं जे भेटेल त्याने आम्ही घासत होतो, पुसत होतो. सगळं स्वच्छ करण्याचा आमचा इंटेन्शन होता. फक्त एवढंच की घर स्वच्छ दिसलं पाहिजे, हेच आमचं होतं. त्याच्यामुळे मी किचनवर चढून स्वच्छता करायचं काम चालू होतं आमचं. तर आता असं आमचं स्वच्छता काम चालूच राहणार आहे. आणि मला जास्तीत जास्त ना पाणी मारायला लय आवडायचं, कारण ते एकदम असं खाली मस्तपैकी यायचं आणि त्याच्यामध्ये खाली डायरेक्टच पाय पण स्वच्छ निघायचे आणि पाण्यात भिजायला कोणाला नाही आवडत. त्यात गरमीचे दिवस, त्याच्यामुळं पाण्यामध्ये खेळायचं काम होतं, हे मला खूप आवडत होतं. स्वच्छता पण होत होती आणि आपली हाऊस पण पूर्ण होत होती त्याच्यामुळे. तर आता चाललं आहे आमचं स्वच्छता, किचन साफ करायचं चाललं आहे. तर मम्मीने ते विचारायचे झालं का तर आम्ही म्हणायचो नाही थोडंसं राहिले करून आम्ही ना पूर्ण म्हणजे 12 वाजवले होते, 11:30 पावणा 12 वाजवले होते यायला घराच्या बाहेर. आणि म्हणजे त्यांचं म्हणणं असं की म्हणजे मी ना शेकसुद्धा नव्हते पिले तेव्हा, शेक पण नाही पिले, काय नाही, सुरू केलं होतं जे काम करायचं. आणि मला सकाळी नाश्ता म्हणजे शेक प्यायची गरज असते, म्हणजे माझी ती नीडच आहे. आता मी वर्कआउट वगैरे करते त्याच्यामुळे त्या माझ्या गरजा आहेत. शेक वगैरे पिल्याशिवाय मला जमत नाही, तो एक माझा एक लाईफस्टाईलचा भागच झालेला आहे. त्यामुळे तिला असं वाटायचं का अरे हिला भूक लागली असेल का नाही, तर भूक तर लागली होती पण कामामुळं आम्हाला काही सुचत नव्हतं. आमचं टार्गेट फक्त एक होतं, घर स्वच्छ करायचं आणि त्याच्यानंतर आंघोळ्या वगैरे करून डायरेक्ट नाश्ता वगैरे करायचा, असं आमचं टार्गेट होतं. कारण अजून भरपूर सारी कामं होतं आम्हाला, म्हणजे मला भरपूर असं बारामतीला जायचं होतं, शॉपिंग वगैरे अजून भरपूर करायची बाकी होती. त्याच्यामुळे ना एक आता इथं मी पडले होते, आता अचानकच असा पाय थोडासा घसरला ना, तर मी पडणार होते पण नाही पडले. तर एवढी सगळी कामं आहेत त्याच्यामुळे मग अजिबात नाही कसलाच ब्रेक, तर त्याच्यामुळे आमचं झालेलं आहे. तर आता इथं आम्ही दोघी पण आता खालचं ग्राउंड वगैरे चालू आहे करायचं, फ्लोरिंग वगैरे झालं. त्याच्यानंतर मग बाहेरचं थोडंसं राहिलेलं आहे, फरच्या वगैरे, तर त्या करायच्या आणि त्याच्यानंतर मग लगेच आमचं काम होते.
तर आम्ही घरातलं करेपर्यंत बाहेर मांडव टाकण्याची तयारी वगैरे चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकताय पूजेसाठीचं मांडव आहे हा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.